नमस्कार मंडळी. आजच्या या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण AI बद्दल जाणून घेणार आहोत. आमच्या लहानपणी ना असा एक हमखास येणारा निबंध होता, तो म्हणजे विज्ञान शाप की वरदान. मग त्याच्यात मिक्सर आले त्याच्यामुळे कसे फायदे झाले, विमानाचा प्रवास केल्यामुळे वेळ कसा वाचायला लागला, श्रम कसे वाचतात वगैरे वगैरे लिहायचो. आणि त्याच्याच बरोबर काही थोडेफार तोटे पण होते, ते पण लिहायचो. म्हणजे तंत्रज्ञान आल्यामुळे असे बरेच फायदे आणि तोटे दोन्हीही होत होते. नंतर संगणक आला, मोबाईलही त्याच्या आधी आला. आणि मग बऱ्याच जणांना त्याची एक मोठी भीती पण होती की संगणक जेव्हा येणार तेव्हा एक मनात भीती होती की अरेच्या बऱ्याच जणांच्या आता नोकऱ्या जातील, मॅन्युअल कामं बंद होतील. पण तोही आता आपल्या अंगवळणी पडलाय. म्हणजे आता मोबाईल आणि संगणक आपल्या रोजच्या जीवनाचा एक भागच झालाय खरं तर. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे, म्हणजे AI आपण ज्याला म्हणतो, त्याबद्दलही आज आपल्या मनात थोडं कुतूहल आहे, थोडी भीती आहे किंवा थोडं दडपण पण आहे. तर आता हे नक्की काय आहे? AI म्हणजे काय? एक दुसरं म्हणजे आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनावर, म्हणजे हे फक्त तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या IT सेक्टरसाठी नाहीये, तर रोजच्या जीवनात प्रत्येक माणसावर त्याचा काही ना काहीतरी परिणाम किंवा त्याचा वापर हा होणारच आहे. तर तो काय आहे याच्याबद्दल जागरूकता करणं सुद्धा गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. आणि त्याची खरी शास्त्रीय माहिती सुद्धा आपण तज्ज्ञांकडनं करून घेणं गरजेचं वाटलं. आणि त्याच्याचमुळे आज आम्ही असं ठरवलं की AI बद्दल आणि सर्वसामान्य माणूस, AIचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात होणारा सहभाग, परिणाम हा आपण जाणून घेऊया. त्याच्यासाठीचा हा आजचा भाग आहे. आणि आज आपण पूर्वाशी बोलणार आहोत. तर पहिल्यांदा पूर्वाची ओळख करून द्यायला राजश्रीला विनंती करते. तर पूर्वा बडेंना खरं म्हणजे आपण भेटलो आहोत आधी. आपण होम स्कूलिंगचा एक जो एपिसोड केला होता त्याच्यामध्ये खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यांनी त्यांच्या मुलांना होम स्कूलिंग करतात त्याबद्दलही सांगितलं होतं आणि पूर्ण आपल्याला माहितीही दिली होती. त्या भागाची डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक देऊया. आता मी त्यांची ओळख करून देते. पूर्वा बडे या DJ संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मास्टर्स केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यातले PhD आता त्या करत आहेत. तेव्हा आपल्याला अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्समधल्या तज्ज्ञ अशा या व्यक्ती आपल्याला मार्गदर्शनाला मिळालेल्या आहेत. मी त्यांचं आधी स्वागत करते आणि त्यांना पहिलाच प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? धन्यवाद. मला इथे पुन्हा पुढच्या एका कार्यक्रमासाठी येऊन खूप छान वाटलं. आता थोडक्यात सांगायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आणि ते कधी सुरू झालं. आता आपण इंट्रोडक्शनच्या वेळेला म्हटलं की आधी कम्प्युटर आले, मग मोबाईल आले आणि आता AI आलंय. पण खरं तर हा आपला खूप मोठा गैरसमज आहे जनसामान्यांचा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही टर्म सुद्धा किंवा हा विचार सुद्धा पहिल्यांदा 1950 साली मांडला गेला. तर 1950च्या दशकातच साधारण कम्प्युटर्स यायला सुरुवात झाली आणि जसं आपल्याला नंतर कुतूहल सुरू झालं की कम्प्युटर काय काय करू शकतो बरं. मला वाटतं सर्वांच्या घरी साधारण 90च्या किंवा 2000च्या दशकात कम्प्युटर्स घरोघरी आले. पहिले कम्प्युटर झाले आणि मग सुरुवातीला ते 4 गेम्स असायचे, ते खेळलं जायचं. मग हळूहळू इंटरनेट आलं, हळूहळू अजून एक एक गोष्टी वाढत गेल्या. जसं आपल्याला कुतूहल होतं तसं जेव्हा कम्प्युटर किंवा संगणक हे सुरू झाले, आले पहिल्यांदा शास्त्रज्ञांनी काम करायला सुरुवात केली, तेव्हाच त्यांनाही त्याबद्दल कुतूहल होतं की कम्प्युटर्स खरंच काय काय करू शकतात. म्हणजे अरे आपण बघतोय की किती मोठी मोठी कॅल्क्युलेशन्स आहेत जी पटकन कम्प्युटर्स करतायत. मोठे मोठे टास्क होते, प्रोग्राम्स होते काही कंपन्यांमध्ये, जे टेक्निकल टास्क होते ते अगदी सहजपणे कम्प्युटर्स करायचे. तर मग उद्या जाऊन कम्प्युटर्स माझ्यासारखा विचार करू शकतील का, माणसांसारखा विचार करू शकतील का, की हे एक प्रकारचं कुतूहल तेव्हापासूनच सायंटिस्टच्या मनात होतं, टेक्नॉलॉजिस्टच्या डोक्यात होतं. सो कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संज्ञाच
54-56 सालीच पहिल्यांदा अस्तित्वात आली. आणि तेव्हा त्यांनी काय सुरुवात केली किंवा जर तेव्हाच्या दृष्टीने आपण म्हटलं किंवा आत्तासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आपण सगळ्यात सोपी डेफिनेशन जर म्हणायची म्हटली की काय व्याख्या आहे त्याची, तर संगणकाला हुशार बनवणे, थोडक्यात मेकिंग मशीन्स इंटेलिजंट. कारण की संगणक म्हणा, कोणतंही इन्स्ट्रुमेंट म्हणा, ते माणसं त्याला ट्रेन करतात, माणसं त्याला वापरतात. आता आपल्या घरात मिक्सर आणि ओव्हन सारख्या गोष्टी आहेत. आपण म्हणतो ओव्हन केक बेक करतं, पण ओव्हनचं सेटिंग आपणच बनवतो ना. केकसाठी जी आपल्याला प्रीमिक्स डायरेक्शन्स आपण देतो. करायचंय, हा, ते सगळं आपणच करतो. आपण फक्त मशीनला फीड करतो की आता असं असं कर बुवा, एवढं टेम्परेचर बनव, एवढ्या वेळासाठी ते टेम्परेचर ठेव. सो कम्प्युटर्स पण खरं तर अशीच कामं करायचे बरीच वर्ष, अजूनही थोड्याफार प्रमाणात तेच करतात. कम्प्युटरमध्ये जरी आपल्याला दिसत असेल की अरे वा कम्प्युटरने हे केलं, तरी कोणीतरी एका इंजिनियरने, कोणीतरी एका प्रोग्रॅमरने कम्प्युटरमध्ये तसा प्रोग्राम केलाय. जसं आपल्याला एखादी गोष्ट बघता क्षणी कळते की आता अगदी छोट्यातलं छोटं उदाहरण घ्या की एक कुत्रा आहे आणि एक मांजर आहे. आपण ओळखू शकतो यातला कुत्रा कोणता आणि यातली मांजर कोणती. कम्प्युटर ते नाही करू शकत. जर कम्प्युटरने ते करायचं झालं तर आधी कम्प्युटरला कोणीतरी शिकवावं लागेल की असं असं जे दिसतं ते कुत्रा असतं आणि हे असं असं जे दिसतं, ज्याला बाबा मिशा असतात, ज्याची शेपूट अशी असते, ज्याचे कान असे असतात, ते मांजर असतं. सो आज जर मी हे कम्प्युटरला सांगतेय आणि मी हे शिकवतेय, उद्या असं होऊ शकेल का की कम्प्युटर आपणहूनच ओळखू शकेल? जे जे आज मी करतेय ते उद्या कम्प्युटर करू शकेल का? ही याच्याबद्दलची जिज्ञासा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि एक म्हणजे आम्ही जेव्हा मुलांना शिकवायला सुरुवात करतो तेव्हा आम्ही एक ट्युरिंग टेस्ट म्हणून एक प्रकार आहे, जो एक ॲलन ट्युरिंग म्हणून हे होते, सायंटिस्ट होते. त्यांनी एक ट्युरिंग टेस्ट डिझाईन केली किंवा एक स्पर्धा ठेवली, ज्याच्यामध्ये असा कम्प्युटर बनवायचा किंवा असा प्रोग्राम बनवायचा ज्याचं उत्तर हे तज्ञांना कळता कामा नये की हे कम्प्युटरने शोधलेलं आहे की माणसाने शोधलेलं आहे. सो ट्युरिंग टेस्ट इज द टेस्ट जी पास होईल जेव्हा कम्प्युटर माणसासारखं विचार करायला आणि डिसिजन घ्यायला लागेल. आणि आज तागायत अजून ती ट्युरिंग टेस्ट कोणीही, कोणत्याही मशीनने, कोणत्याही कोडने किंवा प्रोग्रामने पास केलेली नाहीये. इट इज स्टील अन ओपन टेस्ट. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मशीनला थोडक्यात ट्रेन करणं टू थिंक लाईक ह्युमन, टू बिहेव लाईक ह्युमन. सो माणसासारखं काम करता येण्यासाठी काय काय करू शकतो, ह्याच्यासाठीचा प्रयत्न करणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पण म्हणजे मग आता हे बरोबर आहे की कृत्रिम काय म्हणतात इंटेलिजन्स म्हणजे काय हे झालं, पण माझं रोजचं जीवन हे सगळं झालं की तज्ञ लोक वापरतील किंवा ऑफिसमध्ये वापरतील, पण मी माझं रोजच्या जीवनात सर्वसामान्य माणसांना तो कसा काय, म्हणजे काय म्हणताय, आणता येईल किंवा आणला जातो का? का मी अजून लांब आहे त्याच्यापासून? खरं म्हणायचं ना तर ऑलरेडी आपण सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतोय आणि खूप वर्षांपासून वापरतोय म्हणायला हरकत नाही. कारण की आता आपले दर्शक सगळे आहेत ते डेफिनेटली युट्यूब बघतायत, अजून वेगवेगळे असे प्लॅटफॉर्म्स बघत असेल ज्याच्यावर रेकमेंडेड व्हिडिओज येतात. हे रेकमेंडेशन्स तुम्हाला कुठून येतात? एका प्रकारचे, आता समजा मी एखाद्या प्रकारच्या रेसिपीज आध्यात्मिक वाले बघते, बघतेस किंवा हेल्थ वाले हा, बघतेस, तर तुला समजा मी हेल्थ हेल्थ रिलेटेड किंवा रेसिपीजचे व्हिडिओज बघते, तर मला सारखे सारखे रेसिपीजचेच व्हिडिओ येत आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीजचे व्हिडिओ येत आहेत. हे कशामुळे येतं? हे कोण ठरवतं? तर हे ऑलरेडी AI ठरवतं. सो सगळ्यात पहिला गोष्ट म्हणजे आपला हा फोन, त्याच्यामध्ये ऑलरेडी AI आलेलं आहे आणि आपण ते रोज वापरतोय, त्यामुळे आपण ऑलरेडी कळत नकळत का होईना AI वापरतोय, ते आपल्या घरात ऑलरेडी आलेलं आहे. म्हणजे सो सोशल मीडियामध्ये आपल्याला AI चा वापर होतोच आहे. सोशल मीडियामध्येही भरपूर AIचा वापर होतोय. सो मी काय थोडी थोडी उदाहरणं देईन
जी कदाचित आपल्याला कळतही नसतील की ही ऑलरेडी एआय आहेत. सो आपण Amazonचं अलेक्सा असतं बऱ्याच जणांच्या घरात, किंवा ते Amazon इको डॉट म्हणतात, ती- किंवा अलेक्सा तो असतं. बोलतो की ती तो बोलते. बोलतो. हा. आपण ही गाणी लावायला सांगतो, ती गाणी लावायला सांगतो, अलार्म लावायला सेट करायला सांगतो. बरेच जण फोनमध्ये पण गुगलचं फीचर वापरतात, किंवा ऍपल फोनवाले सिरीज फीचर वापरतात आणि अलार्म सेट करायला सांगतात. आपण बोलतोय आणि आपला आवाज कोणीतरी रेकग्नाइज करतंय, आपला आवाज कोणीतरी ओळखतंय. फक्त ओळखतच नाहीये, तर आपल्याला काय सांगायचंय हे समजून घेतंय आणि त्या प्रकारे ऍक्शनही करतंय. सो जर एखादी व्यक्ती हे करू शकते, तर आज आपला मोबाईलही ते करू शकतोय. एक इन्स्ट्रुमेंट आपला आवाज ओळखतोय. स्मार्ट होम्स जी असतात, ज्याच्यामध्ये लाईट, पंखे, एसी हे सुद्धा आपण व्हॉइस कमांड देऊन सुरू बंद करू शकतो. सो ह्यामध्ये हेच होतंय की मशीन इज बिहेविंग लाईक ह्युमन. सो त्यांच्यामध्ये ती कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली आहे. व्हॅक्युम क्लीनर्स असतात आजकाल, जे चेक करतात की हा भाग क्लिअर झालाय की नाही. रोबोट व्हॅक्युम क्लीनर्स जे असतात, किंवा रोबोटिक क्लीनर्स पण असतात आजकाल, जे फ्लोर क्लिनिंग करतात. सो हे सगळं ऑलरेडी एआय आहे. आपण बरेच जण आजकाल स्मार्ट वॉच वापरतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आपलाच बॉडी स्टेप्स काउंट कळतो, आपले ऑक्सिजन लेवल कळते. सो ऑक्सिजन लेवल कुठून येते? काहीतरी एक आयओटी म्हणतात त्याला, इंटरनेट ऑफ थिंग्स, जे एक सेन्सर असतं. सेन्सर आपला डेटा पिक करतं आणि त्यातनं आपल्याला ती माहिती मिळवून देतं. सो दरवेळेला आपल्याला आजकाल बीपी चेक करण्यासाठी डॉक्टरांकडेच जायची गरज नाही, किंवा ऑक्सिजन चेक करण्यासाठी डॉक्टरांकडे जायची गरज नाही. ते काम एका इन्स्ट्रुमेंटने सहज केलेलं आहे. दुसरं अजून उदाहरण द्यायचं तर Amazonवर किंवा मिंत्रावर आपण काही शॉपिंग करत असताना, आता बेसिक गोष्ट, आपण किराण्याच्या दुकानात गेलो आणि आपण अंडी मागितली, की तो दुकानदार आपण आपल्याला विचारतो, ब्रेड पण हवेत का? जर आपण पाहिलं तर आजकाल Amazon आणि मिंत्रा किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स पण आपल्याला रेकमेंडेशन्स देतात. म्हणजे आज मी एखादा कुर्ता विकत घेतला, तर ऑटोमॅटिकली मला सजेशन्स मध्ये त्याच्या खालचे, त्याच्यावर काय लेगिंग जातील तुम्ही ह्याचं हे विसरला सजेशन. आहात का, असं काहीतरी करून. हां, हां. सो त्याला रेकमेंडेशन सिस्टम्स असं म्हणतात. सो वेगवेगळ्या अ, प्रकारच्या संज्ञा वेगवेगळ्या आहेत. पण हे खूप आपण अनुभव करतोय आणि आपल्याला याचा खूप फायदाही होतोय. म्हणजे जसं मी म्हटलं, की पूर्वीचे दुकानात माणसं करायची, दुकानदार करायचे, सेल्समन करायचे त्यांचा सेल वाढवण्यासाठी, की अ, आपला एक ठरलेला किराणामालाचा माणूस आहे. त्याला माहिती आहे, की दर महिन्याला ह्या-ह्या गोष्टी आपल्याकडे असतात. आपण आपल्या रस्त्यावरनं जाताना दिसलो आणि आपण नाही गेलो ह्या महिन्यात सामान घेण्यासाठी, तर तो आपल्याला विचारतो, की "अरे काय हो. झालं ताई, ह्यावेळेला नाही का घेतलत?" तसंच आपल्याला Googleवरती किंवा Facebookवरती किंवा YouTubeवरती ॲड्स येतात. त्या ॲड्स कशा काय येतात? आपलं पास्ट इंटरनेटवर वापरलेलं बिहेवियर, आपण काय-काय गोष्टी केल्या आहेत आणि आपली एक टेंडन्सी काय आहे, कोणत्या स्पॅनमध्ये दर महिन्याला आपण एखादी गोष्ट विकत घेतो आणि ती या महिन्याला घेतली नाहीये. हे सगळं ऑटोमॅटिकली आपण आपला डेटा शेअर केल्यामुळे आपल्या कॉम्प्युटरला समजतं, आपल्या फोनला किंवा जे काही आपण ॲप वापरतोय, त्या ॲपला समजतं आणि त्याप्रमाणे आपल्याला सजेशन्स येतात. बरोबर तशाच कस्टमाइज्ड ॲड्स असतात. मला येणाऱ्या ॲड्स आणि माझ्या मिस्टरांना येणाऱ्या ॲड्स ह्याच्यामध्ये फरक असणार. सो हे सगळं एआय आहे, जे आपण ऑलरेडी वापरतो आहोत. अगदी बेसिक म्हणजे आपण मेसेज टाइप करताना आपलं स्पेलिंग चुकलं, तर ते पण करेक्टेड, तुम्हाला हे लिहायचं होतं का? किंवा ईमेल टाइप करत असताना आपण अगदी प्लीज फाइंड म्हटलं, की हिअर अटॅच द, हे सगळं हा, पुढचं लिहिलेलं मजकूर करेक्शन पण आहे. आपोआप येतं. हे सगळं एआय आहे, जे ऑलरेडी आपण वापरत आहोत. बरोबर बरोबर. ते खरंच आहे, ह्या गोष्टी नव्हत्या लक्षात आल्या, की बाबा मला असं वाटत होतं एआय काय मी वापरत नाही, पण नाही. जसं म्हटलं त्याप्रमाणे मला असं वाटतं की खरंच मी ऑलरेडी एआय वापरायला सुरुवात केली आहे. मला भले नकळत असेल. पण मग आता आणखीन मला असं म्हणायचं होतं की एक दुसरी कन्सर्न अशी असते की प्रायव्हसीची. म्हणजे आता तर म्हटलंच की माझा स्मार्टफोन हे सगळं जाणतोय आणि तो सगळं आपोआप करतोय, जर ते पूर्वीची माझी हिस्ट्री बघून वगैरे. तर मग माझी प्रायव्हसी किंवा माझं कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ इन्फॉर्मेशन वगैरेचं कसं काय आहे? अ, होय, खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जे एक मी म्हटलं, की मी सुरुवात करताना म्हटलं होतं, की 1950 सालीच एआय खरं तर सुरू झालं होतं. पण मग एआय एवढं सर्रास वापरण्यात येण्यासाठी एवढी 50 ते 70 वर्षाचा कालावधी का लागला?
हा म्हणजे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. सो 2 गोष्टी मिळाल्या. ते म्हणजे डेटा, जो पूर्वी एवढा इझिली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल नव्हता. आणि दुसरं म्हणजे कम्प्युटर पॉवर. सो हे कम्प्युटिंग पॉवर किंवा कम्प्युटर पॉवर हे टेक्निकल झालं. पण डेटा म्हटलं तर आज आपल्या सगळ्यांनाही कळेल की मी कशाच्या बाबतीत म्हणते. आपण गेल्या काही वर्षात भरपूर सारं सोशल मीडिया वापरायला सुरुवात केली आहे. वेगवेगळे ऍप्स आपल्या फोनमध्ये आलेत. आणि जेव्हा आपण प्ले स्टोअरवरनं किंवा ऍपलच्या ह्याच्यातनं एखादं ऍप इन्स्टॉल करतो, तेव्हा आपण त्यांना खूप साऱ्या परमिशन्स देऊन टाकतो. किंवा आपल्या घरी अलेक्सा आहे. जर मी म्हणते की मी कधीही अलेक्साला हाक मारली आणि म्हटलं की अलेक्सा माझ्यासाठी हे गाणं लाव, तर ती गाणं लावते. ह्याचा अर्थ ती पूर्ण वेळ ऐकत असते की मी तिला हाक कधी मारतीये. आणि मी अलेक्साला हाक मारली आणि मी काहीतरी कमांड देते, पण आजूबाजूला माझ्या घरातलेच बाकीचे व्यक्ती अजून काहीतरी बोलतायत, तर तेही नक्कीच अलेक्सा ऐकत असणार. आणि भले अलेक्सा ही एक व्यक्ती नसेल, पण हे सगळे वेगवेगळे जे ऍप्स म्हणा किंवा हे जे जे इन्स्ट्रुमेंट्स आपल्याकडे आहेत, दे बिलॉंग टू सम कंपनी. सो काही ज्या मोठ्या टेक्नॉलॉजिकल कंपनीज आहेत, त्या कंपनीजकडे हा आपला डेटा पोचतो आहे. म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट की तुम्ही काय विकत घेता, पासून तुम्ही Facebookवर कोणाकोणाशी बोलता किंवा तुम्ही कोणाकोणाचे व्हिडिओज लाईक करता. आज ही तुमचे मुलं कोणाचे व्हिडिओज लाईक करतात आणि कोणाशी बोलतात ही गोष्ट आई-वडील म्हणून तुम्हाला माहीत नसेल. पण Facebookला आणि WhatsAppला आणि Instagram यांना सगळं माहिती आहे. आणि हे एक आपलं पॅटर्न आहे. हे जे आपलं डेटा आहे, तो नक्कीच जसं तुम्ही म्हणालात तसा कुठे ना कुठेतरी वापरला जातोय. आणि अ, जोपर्यंत तो पॉझिटिव्हली वापरला जातोय, तोपर्यंत सगळं चांगलं आहे. पण कधी काय, कोण, कोणत्या डेटाचा कसा वापर करेल, हे नक्कीच सांगता येत नाही. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की आपला कोणता डेटा आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कोणाशी शेअर करतोय आणि आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये आपण कोणत्या ॲप्सना कोणत्या-कोणत्या गोष्टी हाताळायची परमिशन देतोय. कधी-कधी आपणहूनच आपण परमिशन दिली असते किंवा माझे फोटोज आपण बघत नाही, की कोणत्या-कोणत्या परमिशन्स आपण देतोय. एखादं नवीन ॲप कळलं, मला कळलं अरे वाह! Instagram म्हणून काहीतरी छान आलंय. मला माझ्या सगळ्या मैत्रिणी वापरतायत, मला वापरून बघायचंय. मला ती एवढी एक्साइटमेंट आहे ते वापरण्याची, की त्या 4 स्टेप्स ज्या येतात, टर्म्स एंड कंडिशन्सची जी मोठी यादी येते, कोणीच नाही वाचत ती. आपण भराभर सगळ्याला ओके म्हणून टाकतो आणि पुढे जातो. आणि जसं एआयचे आपण खूप चांगले-चांगले गोष्टी आतापर्यंत पाहिल्या. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे तुम्ही सुरुवातच केली होती. विज्ञान शाप की वरदान. अ, हे आपण वर्षानुवर्ष बघतोय, की जशी एखादी टेक्नॉलॉजी चांगली म्हणून वापरणारे लोकं आहेत, तसंच त्याचा गैरवापरही करणारे लोकं आहेत. सो आपले फोटो, आपली इन्फॉर्मेशन वाईट प्रकारे वापरली जाणं आणि खूप गंभीर स्वरूपाने वापरली जाणं, ह्याचेही प्रकार वाढत चाललेत. साधारण असं होतं, की एक अगदीच सीनियर सिटिझन्स नाही म्हणा किंवा ज्यांना फार काही जस्ट टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात केली आहे, छान वाटतेय आणि आवडतंय हे सगळं करायला. म्हणून खूप अजून-अजून गोष्टी वापरायचा प्रयत्न करतोय आपण. आणि त्या नादात अरे वाह! असा मेसेज आलाय. मी Amazonवरनं भरपूर शॉपिंग करते आणि मला Amazonचं व्हाउचर मिळालंय. ज्याच्यामध्ये मला 80% ऑफ मिळालेलं आहे. वाह! वाह! छान. मी क्लिक करते आणि मी वापरून बघते. असं म्हणून एखाद्या वेबसाईटवर क्लिक केली जाते आणि तो स्कॅम असू शकतो. फिशिंग ईमेल्स किंवा फिशिंगचा प्रकार असू शकतो. ज्यामध्ये अजाणतेपणी आपण कदाचित व्हायरस घेऊन आपल्या डेटामध्ये घेऊ शकतो किंवा आपण मोठ्या प्रकारावर फायनान्शियली पण फसले जाऊ शकतो, की आपल्याला वाटतंय की ह्याच्यावर क्लिक करून आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या, तर आपल्याला डिस्काउंट कूपन कोड मिळणार आणि आपण वाटेल ती इन्फॉर्मेशन देत जातो. आणि आपला पॅटर्न लोकांना माहिती आहे. सो जसं चांगल्या कंपनीज आणि जसं चांगले लोकं आहेत, जो हा पॅटर्न वापरून आपल्याला युजफुल गोष्टी करतील, आपली मदत करतील, तसेच आपल्याला फसवणारेही लोकं इंटरनेटवर असू शकतात, जे आपण दिलेल्या ॲडिशनल माहितीचा आणि आपल्या डेटाचा वापर करून आपल्यालाच प्रॉब्लेममध्ये आणू शकतात. त्यामुळे बरोबर. आपण आपला हा डेटा कसा वापरतोय, कशासाठी वापरतोय आणि किती प्रमाणात वापरतोय आणि ह्या सगळ्यामध्ये आता कॉम्प्युटरला आपण जर हुशार बनवतोय,
तर आपण त्याच्यापेक्षा जास्त हुशार होत राहणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर कम्प्युटर माझ्यासारखा हुशार होतोय की नाही बघता बघता आपणच त्याच्यात गंडले जाऊ, आपणच त्याच्यात फसले जाऊ. हे असं होऊ देता कामा नये. त्यामुळे जर एखादा ईमेल आला आपल्याला जे म्हणतात की बाबा तुम्हाला 90% डिस्काउंट आहे किंवा तुम्ही एक गोष्ट घ्या त्याच्यावर मी तुम्हाला 5 गोष्टी फ्री देईन. तर मग आपण आपला सदसद्विवेक वापरून की खरंच कोणी असं करू शकतं का? असं पूर्वी आपण करायचंच ना. कोणी आपल्याला खूप चांगली डील देतंय म्हटलं की आपल्या डोक्यात किडा यायचाच की हा कशाला करतोय? याचा काय फायदा? हे बरोबर. आताही होऊच शकतं. त्यामुळे हा विचार करणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं कॉन्शियसली आपण जागरूक असलं पाहिजे की आपण आपलं नक्कीच. कुठला ऍप वापरतोय, कशासाठी वापरतोय, किती वेळा वापरतोय आणि मला वाटतं मधनं मधनं ते असं व्हेरीफाय करायला पण असेल ना, म्हणजे की डेफिनेटली, डेफिनेटली. आपण चेक काय करत दिलीये राहणं. परमिशन, काय सुरुवातीला तर मी म्हणते, की तुम्ही जेव्हा ॲप्स डाउनलोड करता, इन्स्टॉल करता, तेव्हा त्यांना मिनिमम परमिशन्स द्या. फोटोची, कॉन्टॅक्ट लिस्टची ह्या सगळ्याच्या तर परमिशन देऊच नका. आणि सगळ्यात दुसरं अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकेशन. आपल्या हा. लोकेशनची पण परमिशन जाते. म्हणजे अगदी कोणाला ना कोणाला तरी 24 तास माहिती आहे, की तुम्ही कुठे आहात. हे पण खूप म्हणजे विचार केला तर खूप रिस्की डेंजरस आहे. गोष्ट आहे ही. हम्म. बरोबर आहे. त्यामुळे ही जागरूकता मला वाटतं आपण बाळगली पाहिजे. आणि काय होतं माहितीये का, तुमच्यासारख्या म्हणजे यंग जनरेशन पेक्षा आमच्यासारख्या जनरेशनला मुळात कॉम्प्युटर खरं तर म्हटलं तर आम्हाला थोडं नवीन होतं. मग ते थोडं कसं बसं आम्ही यूज टू करतोय तेवढ्यात हे AI आलंय. आणि आता परत बँकिंग वगैरे सगळं आम्ही हं. कॉम्प्युटर म्हणजे आपल्या मोबाईलवर करायचं असं हो. म्हटल्यावरती त्यामुळे थोडीशी ही भीती होती. पण वापरायला तर हवंय अशी एक क्युरिओसिटी पण आहे की हा वापरलं तर पाहिजे. पण मग ही जागरूकता पाळून जर आम्ही केलं तर मला वाटतं तो प्रश्न थोडा कमी होईल. आणि जे काय धोके किंवा जे काय आम्ही त्यात फसण्याचे चान्सेस आहेत ते आपल्याला टाळता येतील. आणखीन एक असं माझ्या मनात असं होत होतं की पेरेंट्सना असं वाटत असतं की हल्ली मोबाईल इव्हन शाळेत जाणाऱ्या मुलांना पण मिळतो. म्हणजे आमच्या काळी असं मोठे तुम्ही नोकरीला लागलात की तुम्हाला मोबाईल मिळणार. त्याच्यानंतर कॉलेजला जायला लागल्यावर मिळायला लागले. हो. आता तर शाळेत सुद्धा जाताना मुलांकडे अगदी केजी वाल्यांकडे सुद्धा मोबाईल द्यावा लागतो. म्हणजे ॲक्सेस कसं असतो. काही खरं. त्याला वेळ पडली तर त्याने मला हो, कॉन्टॅक्ट कसा हो. करायचा हा प्रश्न असतो. तर ती गरज पण असते, नाही असं नाही. पण मग आता त्याच्या हातात आणि तो असतो तो बहुतेक वेळा स्मार्टफोन असतो. म्हणजे असं काही तो साधेवाले फोन कोणी सहसा वापरत नाही. हं. मग अशा वेळी त्याच्याकडे माझा म्हणजे तो एक जो काय आहे तो स्मार्टफोन आहे. तो छोटा मुलगा आहे, त्याला काय फारसं कळत नाहीये. त्याच्याकडून पण म्हणजे त्याच्या फोनतर्फे सुद्धा काहीतरी हो, नक्कीच. फसवणूक किंवा नक्कीच. त्याला तो त्रास. ह्यामध्ये पुन्हा असं आहे ना, की 18 वर्षाच्या खालची मुलं असतील तर नक्कीच तुम्ही पेरेंटल कंट्रोल सकटच त्यांना फोन हाती द्यावा. पेरेंटल कंट्रोलचे ॲप्सही आहेत. आपल्या Google सारख्या कंपनीज ज्या आहेत, Google अकाउंट पण आता Android फोन्स असेल तर त्याच्यावर फॅमिली लिंक म्हणून एक प्रकार असतो. ज्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता. त्यात तुमच्या मुलाने कोणतं ॲप वापरलं, किती वेळ वापरलं, त्यावर काय बघितलं, हा सगळा एनालिसिस येऊ शकतो. तुम्हाला हवं तर त्याने एखादं ॲप किती वेळ बघावं, म्हणजे किती वेळ बघितलं तर चालेल ह्याचं सेटिंग पण तुम्ही करून देऊ शकता, की कोणतं ॲप त्याने इन्स्टॉल करण्याची परमिशन त्याला आहे, कोणतं ॲप करण्याची परमिशन नाही. हे सर्व नक्कीच तुमच्या हातात असतं कंट्रोलमध्ये. आणि 18 वर्षावरची मुलं असतील तर मग मी म्हणेन, की एक कम्युनिकेशन तुमचं तेवढं सुदृढ असणं आणि ते काही लपवत नाहीयेत किंवा जर ते काही प्रॉब्लेममध्ये आले, तर ते नक्की पहिले तुमच्याकडे येतील. एवढी अश्युरन्स देणं हे गरजेचं आहे. पुन्हा मी म्हणेन, की थोडंसं मुलांमध्ये इन्व्हॉल्व होऊन ते काय व्हिडिओज बघतायत. जर त्यांचं स्वतःचं अकाउंट तुम्ही त्यांच्या फोनमध्ये घालून दिलं असेल, तर त्याच्या YouTubeवरती रेकमेंडेशनमध्ये काय प्रकारचे व्हिडिओज येतायत. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही आणि तुमची मुलं हे एकच अकाउंट शेअर करत असाल, तर तुम्ही काय व्हिडिओज बघताय? कारण की ते तुमच्या रेकमेंडेशनमध्ये मुलालाही जाणार आहेत. त्यामुळे ते भानही तुम्ही ठेवलं पाहिजे. आज बऱ्याच घरांमध्ये घरचे टीव्ही सुद्धा Android बेस्ड असतात. टीव्हीमध्ये पण आपण स्मार्ट टीव्ही म्हणून वापरू शकतो. त्यातही YouTube असतं. मग जर त्यात मी माझं YouTubeचं अकाउंट टाकलेलं आहे, लॉग इन केलंय आणि मी कोणते व्हिडिओज बघते उद्या कदाचित माझ्या ॲब्सेन्समध्ये माझा मुलगा घरी असताना त्याला ते व्हिडिओज दिसू शकतात. त्यामुळे हे पण एक भान ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ओव्हरऑलच स्वतःचं बिहेवियर, मुलांचं बिहेवियर आणि म्हणजे साधारण माझं म्हणणं असं आहे, की कंट्रोल करण्यापेक्षा
मॉनिटर करणं हे जास्त गरजेचं आहे. कारण की एकदा का तुम्ही कंट्रोल करायचं सुरुवात केलीत तर मुलांना त्यांची ऑटोनॉमी पण राहणार नाही. आणि मग मुलं त्यातून काही ना काहीतरी, मुलं आपल्यापेक्षा नक्कीच स्मार्ट असतात, त्यामुळे ते त्यातनं काही ना काहीतरी मार्ग काढणार. त्यापेक्षा ते त्यांना अवेअरनेस करून देणं हे जास्त गरजेचं आहे. पण आता मी असं म्हणू शकते का की नको बाबा, हे एवढे सगळे जर काही जागरूकता राहावं लागत असेल आणि असं सगळं करावं लागत असेल तर मी बरी आणि मला तो मोबाईल पण नको आणि काही नको आणि काही नको, मी आहे म्हातारी, मला नको, असं म्हणून होऊ शकतं का? नाही, थोड्याफार प्रमाणात असं म्हटलं तर जसं म्हणजे दुधारी तलवार म्हणावं तसं आहे. त्याचे बेनिफिट्स पण तुम्हाला नक्कीच तेवढेच मिळतात. आज खूप साऱ्या चांगल्या गोष्टी तुम्ही म्हणजे मोबाईल वापरून किंवा AI वापरून करू शकता. जसं सिक्युरिटी वाईज आहे की तुम्हाला तुमच्या फोनमध्येच काही ऍप्स मिळतील ज्याच्यात तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये कनेक्शन्स मिळतील. अच्छा. म्हणजे आता मला आठवतंय की एक आपला म्हणजे जे पेन्शनर्स आहेत त्यांना जिवंत असल्याचा दाखला दरवर्षी हो. द्यावा लागतो. त्याही गोष्टी आता शासनाने ऑनलाईन अवेलेबल करून दिलेल्या आहेत. एका ऍप थ्रू ते होऊ शकतं. आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे फ्रॉड डिटेक्शन होऊ शकतं. जसं आपण म्हणतोय की फ्रॉड्स क्रिएट होऊ शकतात, तसेच चांगले ऍप्सही आहेत जे फ्रॉड्स आधीच डिटेक्ट करू शकतात. थोडं म्हटलं तर तुम्ही एक्सपेन्स मॅनेजमेंट, तुम्ही कसा खर्च करता, तुम्हाला तुमच्या हॅबिट्स सुधारण्यासाठी, जर काही कोणी कुठे अडलं असेल तर त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी, ह्या सगळ्यासाठी डॉक्टरी पण सल्ला खूप पण मला वाटतं ऑनलाईन घेता आजकाल येतो ना? खूप अगदीच नक्कीच डॉक्टरांचा सल्लाही ऑनलाईन मिळतो. म्हणजे मी तर सजेस्ट करेन की जर कोणी चॅट जीपीटी किंवा डीपसिक ही आता नावं ऐकली असतील हो आपण. हो. गुगलचं जेमिनी म्हणून आहे, मेटा AI म्हणून फेसबुकचं आहे. हे सगळे जे आहेत ह्यांना LLM म्हणतात, लार्ज लँग्वेज मॉड्यूल्स. अच्छा. जसं आपण गुगलमध्ये काहीतरी सर्च करतो तसंच आता तुम्ही या चॅट जीपीटीवर म्हणा किंवा डीपसिकवर म्हणा, बरेचसे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल झालेत आता. त्यावर पण तुम्ही सर्च करू शकता आणि गुगलपेक्षा वेगळे रिझल्ट तुम्हाला मिळतील त्याच्यात. कारण की ते थोड्याफार प्रमाणात स्पेशलाइज्ड असतात मला वाटतं ना, असे म्हणजे हो, हो. स्पेशलाइज्ड एरियामध्ये ते हा, घेतात. म्हणजे कसं आहे ना, लाईव्ह डेटावरती शिकलेले, लर्न झालेले ते मॉड्यूल्स आहेत. ओके. त्यामुळे आणि दुसरी म्हणजे दुसरं कसं इंटरेस्टिंगली तुम्ही हे वापरू शकता. आता मी एक उदाहरण देते. समजा चॅट जीपीटी म्हणा की मला चॅट जीपीटी वापरायचंय आणि मला म्हणजे माझं एखादं आपण असं उदाहरण घेऊ की मी खूप खर्च करते आणि मला जाणवतंय की बाबा माझा खूप खर्च होतोय आणि मला हे पटकन माझ्या फॅमिलीत कोणाला ऍक्सेप्ट करायचं नाहीये आणि प्रोफेशनल हेल्प घ्यायलाही मी घाबरतेय की मला नाही पटकन बाहेर जाऊन कोणाला विचारता येत. तर मी चॅट जीपीटीला सांगू शकते की बिकम माय फायनान्शियल ऍडवायझर आणि बिकम माय पर्सनल फायनान्शियल ऍडवायझर. आणि मी सांगू शकते की असं असं माझं बजेट आहे आणि अशी अशी माझी सवय आहे, असं असं माझी नीड आहे. सो ह्याच्यासाठी मला फायनान्शियल ऍडवायझिंग टिप्स द्या. तर माझ्या डेटासाठीच्या त्या टिप्स मला मिळतील. तसंच मी हेल्थ बाबतीत म्हणू शकेन की माझं अमुक अमुक वय आहे, माझी अमुक अमुक लाईफस्टाईल आहे, मला माझ्यासाठी पर्सनलाइज्ड डाएट प्लॅन बनवून दे. तर चॅट जीपीटी तुम्हाला ते करून देईल. म्हणजे कोणतंही LLM, चॅट जीपीटीच असं नाही. सो ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जसं तुम्ही गुगल सर्च करण्यात आता मला वाटतं आपण बरेच जण एक्सपर्ट झालोय. हो, हो, तसंच जरा एकदा चॅट जीपीटी वापरून बघा. खूप इंटरेस्टिंग आणि खूप युजफुल आहे ते सगळं. हो. सो मग वापरून खरंच बघायला छान आहे. हरकत म्हणजे नाही. मी म्हणत होते की नको बाबा, मी लांब राहते, त्यापेक्षा आता मी म्हणेन की मला घर बसल्या हे सगळ्या गोष्टी जर मिळत असतील, एक तर माझी नक्कीच, मोबिलिटीचा नक्कीच. पण प्रॉब्लेम होतो वयाप्रमाणे, आणि घर बसल्या जर मला हे सगळं मिळत असेल म्हणजे तर तुम्ही मला नवीन गोष्ट शिकू शकता, नवीन टेक्निक शिकू शकता, एखादी नवीन भाषा शिकू शकता. म्हणजे अगदी मी माझ्या गरजेप्रमाणे या लार्ज लँग्वेज मॉड्यूल्सना वेगळं स्वरूप देऊ शकते. म्हणजे मला एखादा निबंध लिहून घ्यायचा आहे ॲज अ इंजिनिअरिंग प्रोफेसर. तर मी त्याला सांगेन की आय एम म्हणजे बी अ इंजिनिअरिंग प्रोफेसर अँड फॉर ऑन धिस सो अँड सो नीड ऑफ AI यावरती मला निबंध लिहून दे. तो मला निबंध लिहून देईल. उद्या मी त्याला म्हणेन की नाउ आय एम नॉट अन इंजिनिअरिंग प्रोफेसर, आय एम अ 7th स्टँडर्ड स्टुडंट. मॉडिफाय द सेम एसे ॲज इफ अ 7th स्टँडर्ड किड हॅज रिटन इट. बरोबर त्याप्रमाणे लँग्वेज, त्याप्रमाणे गोष्टी बदलून मला हा निबंध लिहून मिळेल. मग आता ह्यामध्ये पुन्हा एक खूप मोठा मुद्दा येतो, तो म्हणजे एथिक्सचा.
म्हणजे बोलता बोलताच मला हे सांगायला मी तेच मी सांगण्याची तेच गरज म्हणणार आहे होते की ऍज अ की प्रोफेसर आम्हाला ना तो प्रश्न पडायचा की स्टुडंट्स असाइनमेंट करून तर आणतायत, हो, पण हे स्वतः केलंय का एआयचा वापर करून? कारण ही पिढी आणखीन पुढची आहे म्हणजे टेक्नॉलॉजी नक्कीच मध्ये. नक्कीच त्यामुळे त्यांनी पूर्वी फक्त चॅट जीपीटी होतं, पण आता बऱ्याच इतर पण बऱ्याच गोष्टी झालेल्या आले आहेत. आहेत ऍप असे. कारण सुरुवातीला मला वाटतं फक्त ते, म्हणजे मला तरी चॅट जीपीटी माहिती होतं आणि मी ते चेक करत होते की ह्यातनं तर नाही ना घेतलेलं, पण आता हम्म. इतके आहेत की ते चेक करणं म्हणजे मला वाटतं नाही नाही, प्लेजरिझम अजूनही चेक करणं जसं कठीण आपला झालं. प्लेजरिझम रिपोर्ट येतो, प्लेजरिझम रिपोर्टसाठी हो सॉफ्टवेअर असतात, तशी एआय जनरेटेड टेक्स्ट आहे की नाही हेही माहिती असण्यासाठी अच्छा. सॉफ्टवेअर असतात. ओके त्यामुळे ओके. कोणत्याही एआय ने जनरेट केलेलं टेक्स्ट आहे की नाही हे समजू शकतं. सो ते बरोबर. समजण्याची हे आहे. सो पुन्हा म्हणजे एआयचं सगळ्याच बाबतीत आपण म्हटलं ना, तर ज्या कंपनीज एआय वापरतायत किंवा ज्या व्यक्ती एआय वापरतायत त्यांच्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे की ते एथिकली वापरणं, मॉरली वापरणं. म्हणजे मध्ये मला आठवतंय की एआयचा फोटोचा थोडंसं व्हिडिओ रूपांतर करणं हे जनरेटिव्ह एआय ने लोकांनी करायला सुरुवात केली होती. आणि त्यामध्ये मला आठवतंय की आता आपल्या लताबाई मंगेशकर गेल्यानंतर असा एक छोटासा 1-2 सेकंदांचा व्हिडिओ कोणीतरी बनवला होता ज्याच्यात त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स चेंज झालेले दिसले जात आहेत. हा त्यामुळे हा. कधी कधी ना आपल्याला छान वाटतं की आपली व्यक्ती नाहीये, पण आपल्याला तो बरोबर. व्हिडिओ दिसतोय, जिवंतपणा आणलाय. जिवंतपणा आलेला आहे. पण आता ह्याच टेक्निकचा वापर करून लोक अश्लील कंटेंट बनवायला लागले. त्यामुळे मग असं आहे की जे जो व्यक्ती वापरतोय त्याच्यावर ही खूप मोठी नैतिक जबाबदारी आहे की आपण एथिकली आणि मॉरली ते टूल नक्की वापरतोय की नाही. सो एक ती खूप बेसिकली महत्वाची गोष्ट. बेसिकली मला ना वाटतं इव्हन कायद्यांच्या बाबतीत पण असतं. कायदा बनतो मग तो मोडायचा कसा आहे पहिल्यांदा ठरवलं जातं. पण हे केव्हा, म्हणजे मी मला वाटतं आपला समाज किंवा आपले सगळेच नागरिक मुलांपासनं जर हे अशा मेंटॅलिटीनी तयार केले गेले किंवा तुम्ही एथिकली मॉरली वागणार आहात, तुमचे हम्म. मॉरल्स काय ते तुम्ही आताच ठरवून त्याप्रमाणे येणार आहात, हे जर झालं तर मला वाटतं मिसयूज पण नक्कीच आपोआप कमी नक्कीच होईल. म्हणजे नक्कीच कमी तिसऱ्या होईल. माणसानी नको ना त्याला. म्हणजे पोलीस यंत्रणा, मला तर नेहमी असं वाटतं पोलीस यंत्रणा, न्यायालय वगैरे नसलीच पाहिजे, म्हणजे गरज नाही पडली पाहिजे. खरंय. असंच समाजात घडलं पाहिजे की सगळेच समानतेनी आणि कोणालाही कोणावर गुन्हा न करता, तर गुन्हेच नाही घडले तर पोलीस किंवा न्यायालयाची गरजच काय. एक तर खरी गोष्ट अशाच आहे. तऱ्हेने मला वाटतं इव्हन एआयच्या बाबतीत होईल, जर वापरणारा, तू म्हणते त्याप्रमाणे वापरणारा आणि जो कंपनी ते त्यांच्या तऱ्हेने वापरत आहेत ते नक्की. सगळ्यांनीच आपलं एथिक्स पाळलं आणि त्या तऱ्हेने गेलं तर मग काय, त्याचे नाही जे आपण पण साईड इफेक्ट्स वाला म्हणतोय. तो तो पॉइंट येईपर्यंत तरी अटलिस्ट आपण आपल्या बाजूने जी जबाबदारी ठेवली पाहिजे ती की आपले कोणते फोटोज, किती फोटोज, म्हणजे जेव्हा हे सुरू होत आहे तेव्हा मग देर इज नो लिमिट टू इट. कोणीही काहीही करू शकतं. आणि मग यात आपण आपल्या छोट्या मुलांचे फोटोज टाकलेले असतात. मी कुठे पिकनिकला गेले तर मी आपलं तिकडचं लोकेशन शेअर करते, तिकडचे फोटो टाकते. आज सगळ्यांना कळेल की कुठे काय, आणि मग त्यातनं गुन्हेगारी प्रवृत्तीचे जर लोक आहेत तर ते त्याचा फायदा नक्कीच करून घेऊ शकतात. त्यामुळे ते ती आपण जागरूकता पाळायला पाहिजे आपण ती जागरूकता केलं. पण आपण पाळायला पाहिजे की किती गोष्टी आपण सोशल मीडियावर शेअर करतोय. बरोबर बरोबर. नाही, म्हणजे हे जर आम्हाला माहिती असलं ना तर आपण हे कॉन्शियसली करू शकतो आणि Yes. ह्याच्या आपण टाळू शकतो. असे आहे. Yes. मध्यंतरी ना एक लेख पण आला होता साईड इफेक्टच्या बाबतीत की पाण्याचा, की एआय पाणी वापरतंय, म्हणजे ते जे मशीन एआय कंपनीच्या ज्या हो काय हो. म्हणतात त्याला, टेक्नॉलॉजिकली काय म्हणतात मला माहित नाही, पण संगणक टाईप जे काय त्यांचं असतात मशीन, ते हम्म. गार ठेवायला किंवा त्यांनासाठी परत पाणी वापरलं जातं. म्हणजे मग हे बरोबर आहे का? हो, म्हणजे रिसोर्सेस म्हणा, पाणीच नाही, इव्हन जे मोठे मोठे प्रोसेसर्स वापरायला जात आहेत त्याच्यामध्ये पॉवरही खूप वापरली जाते आहे. पण मग पुन्हा असं आहे की कोणत्या देशांमध्ये ते वापरलं जात आहे. म्हणजे आता अगदी भारतात एवढ्या मोठ्या अजून कंपनीज बनल्याच नाहीयेत ज्यांचं स्वतःच असं इंजिन आहे, जे मोठे मोठे बाकीच्या देशांमध्ये, चीनमध्ये म्हणा किंवा अमेरिकेमध्ये म्हणा, जो हार्डवेअर लेवलवर जेवढा रिसर्च चाललाय एआय मध्ये, अजून हम्म. भारतात तो आला नाहीये. पण होय, थोडीशी रिसोर्सेसच्या बाबतीत अ, ते आहे थोडस, जे बॅलन्स होईपर्यंत थोडा वेळ लागेल. मला ते पण एखादी ऊर्जा ही काहीतरी वापरलीच जाते. म्हणजे पाटा वरवंटाला आपण मॅन्युअल ऊर्जा वापरतच होतो आणि मिक्सरला आपण वीज वापरतोय.
बहुतेक वेळा असं होतं की म्हणजे आता आपण घरकाम करतो ते अध्यारूत धरलं जाते आणि मग ते त्या दृष्टीने होतं, म्हणजे आपण त्याला काही मोलाचं असं धरत नाही आणि मग असं धरतो की अरे ते उगी आपोआपच होत होतं त्या, किंवा बिना पैशाचं होत होतं वगैरे अशा टाईपचं वाटतं. आणि आता मात्र अरे आपण विजेचं बिल भरतोय म्हणजे पैसे द्यावे लागतात. घरात इस्त्री केली बिना पैशाचे होतात, इस्त्रीवाल्याला दिली की पैशाचे होतात, म्हणजे अशा टाईपचं आपलं मला वाटतं असल्यामुळे ते थोडंसं साईड इफेक्टचं वाटत असावं असंही मला खरंय. जाणवतं. आणखीन एक शेवटचा मुद्दा एक थोडासा डोक्यात माझ्या येतो की माणूस आणि संगणक किंवा AI काय असेल तरी शेवटी ते तंत्रज्ञान आहे आणि टेक्नॉलॉजी आहे. तर भावना ज्या आहेत, आता माणूस म्हटलं म्हणजे फक्त बुद्धी नाहीये ना, म्हणजे हे AI हे बुद्धीची गोष्ट आहे. म्हणजे मेमरी किंवा मल्टिप्लिकेशन करणं किंवा स्पेलिंग करेक्शन करणं किंवा एखादा निबंध लिहून देणं, हे सगळे बहुतेक बौद्धिक कामं आहेत, ती बहुतेक जी AI करते. पण भावना ज्या आहेत, म्हणजे माणसाला वाईट वाटतं, आनंद होतो किंवा सुख दुःख वगैरे असं जे राग येतो वगैरे वगैरे, तसं कॉम्प्युटरला कधी राग आलेला ऐकलं नाहीये. किंवा हा कधी भावना होऊ शकेल का कॉम्प्युटरकडे किंवा AI तर? त्यासाठी ना थोडस हे AI काम कसं करतं, अगदी मी छोट्या उदाहरणाने हे सांगेन. आपण आपण बघतो की एक छोटं बाळ असतं आणि बऱ्याचशा गोष्टी ते आपोआप शिकतं, म्हणजे त्याला कोणी शिकवत नाही की झालंय आपलं, म्हणजे बाळ मोठं होतंय, आई त्याला बाहेर फिरायला घेऊन जाते आणि रोज रोज रस्त्यात त्याला भरपूर साऱ्या गाड्या दिसतात. त्यातनं त्याला समजायला लागतं की अरे ही रिक्षा आहे, ही गाडी आहे, ही बस आहे. हे कसं कळतं? बरेचदा असं असतं की रोज ते बघत असतं, कधीतरी एकदा आई म्हणते ही बघ रिक्षा चालली आहे, ही बघ बस चालली आहे, आपण जायचं का ह्या बसने? असं बोललेलं असतं. आपणही मुलांशी बोलून रंग शिकवणं, म्हणजे रंगज्ञान देणं, गोष्टींचं आजूबाजूच्या आपल्या परिसराचं ज्ञान देणं, हे मुलं असं शिकतात. तसंच हे जे कम्प्युटरला शिकवलं जात आहे ना, ते तसंच शिकवलं जात आहे की आता मी सुरुवातीलाच उदाहरण दिलं होतं की कुत्रा आणि मांजर. सर व्यक्ती, आपण ऍज अ पर्सन कुत्रा कोणता आणि मांजर कोणती हे इझिली आयडेंटिफाय करू शकतो. अगदी कधीतरी कुत्र्यासारखं दिसणारं मांजर असू शकतं किंवा मांजरीसारखा दिसणारा कुत्रा असू शकतो, तरीही आपण फसत नाही त्याच्यात. पण कम्प्युटर कसं शिकतं? आपण खूप साऱ्या, म्हणजे हजारो लाखो कुत्र्याचे आणि मांजरीचे फोटो कम्प्युटरच्या प्रोग्राम मध्ये फीड करतो आणि प्रत्येक वेळी त्याला सांगतो की हा कुत्रा आहे, हा कुत्रा आहे, हा कुत्रा आहे, ही मांजर आहे, ही मांजर आहे. आणि जे न्यूरल नेटवर्क म्हणून एक जे म्हटलं जातं, ज्याच्यावर बेस्ड आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग हे आहे, ते न्यूरल नेटवर्क हे आपल्या मेंदूनेच प्रेरित झालेलं आहे. आपले न्यूरॉन्स असतात, त्या न्यूरॉन्सशीच प्रेरित होऊन जे न्यूरल नेटवर्क बनलंय, त्याला सांगितलं जातंय की, म्हणजे आतल्या आत काहीतरी, जसं आपल्या मेंदूची काय कनेक्शन्स होतात हे अजूनही कोणाला पूर्णपणे उलगडलं नाहीये की काय कनेक्शन्स होतात आणि काय गोष्टी फायर होतात, न्यूरॉन्स फायर होतात. तसंच हे कृत्रिम न्यूरॉन्सही तसंच आहे की आपण फक्त ट्रेनिंग डेटा प्रोव्हाइड करतो, त्यातनं कम्प्युटर किंवा आपला प्रोग्राम जे मशीन आहे ते आपसूक गोष्टी शिकतं आणि पुढच्या वेळेला जेव्हा आपण टेस्टिंग डेटा त्याला देतो तेव्हा ते सांगायचा प्रयत्न करतं की माझ्या ट्रेनिंग डेटाप्रमाणे हे जे तुम्ही आत्ता पाठवले ते मला कुत्रा वाटतं किंवा मांजर वाटतं. तसंच जर आपल्याकडे जर असा डेटा असेल की ह्या ह्या सिच्युएशन मध्ये अशी एक भावना किंवा असं एक इमोशन रिॲक्शन मध्ये द्यायचंय, आणि असा तुम्ही खूप मोठा डेटा त्यांना कम्प्युटरला दिलात, किंवा समजा मी एखादा रोबॉट बनवला आणि मी रोबॉटमध्ये खूप सारा डेटा, पास्ट डेटा फीड केलाय की जेव्हा माझ्या घरी असं असं होतं तेव्हा मी चिडते, जेव्हा माझ्या घरी असं असं होतं तेव्हा मी खूप खुश असते. जर हा डेटा माझ्या कम्प्युटरकडे गेला, मी भरवलाय त्यामुळे, किंवा मी कम्प्युटरला जेव्हा मी रोबॉट बनवेन तेव्हा मी रोबॉटला ट्रेन करेन की मी तर हा तुला डेटा ऑलरेडी दिलाय, पण ह्या उपर सुद्धा ऑब्झर्व करत राहा आणि त्यावेळेला लोकांच्या रिॲक्शन्स बघत राहा आणि त्यातनं शिक. जर ही ऑथॉरिटी मी त्या डिव्हाइसला दिली तर ते डिव्हाइस त्यातून शिकेल. आणि अगदीच इम्पॉसिबल नाहीये की त्या डिव्हाइसनेही काही एखादं रिॲक्शन इमोशनली देणं. म्हणजे
आता ऐकायला अगदी आपल्याला खूप एखाद्या सायन्स फिक्शन सारखं वाटत असलं तरी इट इज नॉट रिअली अन इम्पॉसिबल ही थिंग. खरी गोष्ट आहे, कारण आमच्या लहानपणी मोबाईल फोन असणं हे इमॅजिनरी होतं. म्हणजे रस्त्यावर मोबाईल म्हणजे फोनवर बोलू शकलो, नाही तर मग ते हो, घरातच अमुक ठिकाणी फोन होता, लँडलाईन बरोबर. होती, त्याच्यावर बोलायचं. तर तेव्हा ते इमॅजिनरी वाटत होतं, पण आता ते झालंय. त्याच्याचप्रमाणे मला असं वाटतं, हे भावना असलेलं माणूस, ऍक्च्युली माणूसच एआयनी रिप्लेस करणं कदाचित काही वर्षां शतकानंतर होईल सुद्धा, काही सांगता येत नाही. आणखीन एआय बद्दल तुला जर काही सांगायचं असेल तर, नाहीतर आपण संपवूया. काही राहिलं अ, आपलं असं वाटतंय तुला, की जे आम्हाला कदाचित लक्षात नसेल आलं? नाही, बरेचसे मुद्दे तर आपण मला वाटतं केलेच आहेत, कव्हर. म्हणजे ह्या आणि त्या अ, ह्याच्यातनं कव्हर झालेले आहेत. एवढंच म्हणजे पुन्हा हायलाईट करायच्या गोष्टी ह्याच आहेत की अ, घाबरू नका एआय वापरायला. म्हणजे अटलिस्ट जी जनरेशन घाबरत असेल किंवा त्यांना वाटत असेल की अरे काहीतरी भलतंच नाही ना होणार, काही चूक नाही ना होणार, असं काही अगदी चूक होण्याएवढं एआय हुशार नाहीये. पण ऍट द सेम टाइम इन जनरल जसं आपण लाईफ मध्ये सतर्क असतो, नवीन ठिकाणी जातो तेव्हा सतर्क असतो, फायनान्शियल डिसिजन्स घेतो तेव्हा सतर्क असतो, तसंच एआय वापरतानाही सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण की एआय ऍडिक्टिव्ह आहे. म्हणजे जेव्हा ते तुमच्या मोबाईलमध्ये येतं तेव्हा ते नक्कीच ऍडिक्टिव्ह होऊ शकतं. जसं मी म्हटलं की एकाच प्रकारचे व्हिडिओज मला दिसले जातात. सो जोपर्यंत हे रेसिपीजचेच व्हिडिओ मला दिसत आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण काही मुलांच्या बाबतीत तरुण मुलांना भटकवणारे व्हिडिओज असतील किंवा कोणत्या तरी एका विचारसरणीच्या बाजूने नेणारे व्हिडिओज असतील. आता म्हणजे मी समजा 5 व्हिडिओज बघितले ज्याच्यात म्हटलंय की कदाचित पृथ्वी ही गोल नाहीये आणि फ्लॅट आहे, असे बघणारे मी जर 5-10 व्हिडिओज बघितले तर मला तसेच व्हिडिओज येत राहतील आणि मग मी समजायला लागेन की नाही, बाकीचं अख्खं जग वेडं आहे, मी जे म्हणते तेच बरोबर आहे, कारण की एवढे प्रूफ्स आहेत माझ्याकडे. आणि एवढा डेटा बनलेला आहे, एवढं कंटेंट बनलेलं आहे ओव्हरऑलच आपल्या इंटरनेटवरती, की कोणत्याही विचारसरणीचे आणि काहीही गोष्टींना खरं मानवू देणारे असे बरेच व्हिडिओज आणि बरंच कंटेंट, बरंच लिटरेचर हे ते अवेलेबल आपल्याला आहे. गाईड करेल, त्याचप्रमाणे मिसगाईड पण करू मिसगाईडही शकतो. करू त्यामुळे शकतं. आपण म्हणजे हे सतर्क इन्फ्लुएन्सिंग असलं म्हणून पाहिजे. जो प्रकार आहे की तेच 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 तुम्हाला सांगितलं जाणं. आणि हे इन्फ्लुएन्सर्स जे बनलेले आहेत की जे खरंच स्वतः ते वापरतात का माहिती नाही, पण त्या गोष्टी तुम्हाला इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करतात. सो ते एक सगळ्याच पिढीला खरं तर या इन्फ्लुएन्सर्सच्या किती प्रभावाखाली यायचं नाही यायचं हे तर खरं तरुण पिढीला समजणं जास्त गरजेचं आहे. सो पूर्वी आमच्या सर्वांनी वेळेला आम्ही ऍडव्हर्टाइजमेंटच्या बाबतीत हो, म्हणायचो, हो, की ऍडव्हर्टाइजमेंट करतात तशीच वस्तू असते असते असं असं नाही, नाही. लक्षात घ्या. खरंय. पण तेव्हा म्हणजे ते फक्त ऍडव्हर्टाइजमेंट पर्यंत होतं, असं एवढं नव्हतं. अगदी नव्हतं. आणि आता म्हणजे हे एक तारतम्य बाळगणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला तुम्हाला पर्सनलाइज्ड कंटेंट दिसतंय, तुम्हाला टार्गेटेड ऍडव्हर्टाइजमेंट दिसत आहेत. म्हणजे अगदी मी फक्त माझ्या घरी बोलले की आता वेकेशनला जाऊया का, आणि आपोआप मला गुगलवरती आणि हो, आपोआप मला फेसबुकवरती हे होतं. ऍड्स दिसायला सुरुवात दिसले झाली जातात. आहे. सो हे अगदी कॉमन आहे, सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल. ह्यावरूनच कळतंय की देर इज समबडी ऑलवेज वॉचिंग यू, देर इज समबडी ऑलवेज लिसनिंग टू यू, आणि दे आर ट्राइंग टू सेल देअर प्रोडक्ट टू यू. मग त्यामध्ये तुम्हाला तुमचं भान असणं हे गरजेचं आहे. कारण की उगाचच कोणी कारण नसताना तुमच्या गोष्टी ऐकणार नाहीये. त्यांचा काहीतरी त्याच्या मागे बिझनेस गोल आहे. आणि प्रत्येकाचं म्हणजे ह्या मोठ्या कंपनीज बद्दल आपण म्हणतोय, त्यांना आपल्या बरोबर. डेटाने मिळणार काय आहे? कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पैसे. त्याच्याचसाठी सगळ्यांचं हे सुरू असतं. सो मग त्या सगळ्या प्रलोभनांना किती बळी पडायचं आणि कुठे एक समजून घेणं गरजेचं आहे. हे आपला जो खरंच आहे. सतत विवेक आहे तो हरवू देता कामा नये. आपण लॉजिकली विचार करणं यानेच आपण तग धरणार आहोत, हे बरोबर. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खरंच आहे. म्हणजे प्रलोभनं नसावीत असं म्हणताच येणार नाही, कारण ते आपल्या आउट ऑफ द कंट्रोल आहे. पण मी हो, त्याला बळी पडणार नाही, एवढं मात्र मी त्याची काळजी एक स्वतःपुरती घेऊन. पण ऍट द सेम टाइम मगाशी जे माझ्या मनात आलं होतं, जाऊ दे बाबा ते नको, त्यापेक्षा मला असं वाटायला लागलं की सतर्कतेने मी ते वापरेन आणि मी हो. नवीन नवीन गोष्टी शिकायला ते वापरेन, किंवा माझ्या फायद्यासाठी जे होतंय ते जागरूकतेने वापरेन. अगदीच नाही कळलं तर कोणाला तरी विचारून हम्म, त्यातनं पुढे पुढे जात जाईल. आणि भीती नाही,
पण जागरूकता हवी, एवढं मात्र नक्की नक्कीच. असं मला हे वाटतं. तर मंडळी, आपण एआय बद्दल जाणून घेतलं, एआय काय म्हणजे काय आणि ते कसं आपण खरं तर वापरतोय पण आपल्याला कळत नव्हतं, किंवा माहिती असेल तरी सुद्धा आणखीन काय चांगल्या रीतीने ते वापरता येईल याबद्दल आपण बरीच माहिती जाणून घेतली. आणि 1954 पासून, म्हणजे पूर्व जसं म्हणाले त्याप्रमाणे 1954 पासून खरं तर एआय ची सुरुवात झाली होती, पण आपल्यापर्यंत ते आता अगदी सर्वांच्या घरात पोहोचायला ते सुरू झालंय, म्हणून कदाचित आता आपल्या म्हणजे सर्वसामान्यांच्या, तज्ञांना आधीच कळलं असेल पण सर्वसामान्यांना ते आता जास्त कळायला लागलंय, किंवा म्हणजे आहे बाबा हे काहीतरी आपल्यापर्यंत येतंय असं ही जाणीव आता व्हायला लागली आहे. आणि एआय म्हणजे संगणकाला हुशार बनवणारी गोष्ट, अशी इतकी सोपी त्याची भाषा सुद्धा, व्याख्या सुद्धा त्याने आपल्याला सांगितली. एआय ची माझ्या मनात आतापर्यंत थोडी जी भीती, धास्ती म्हणता येईल, भीतीपेक्षा थोडी धास्ती जी होती ती सुद्धा तिच्या या सांगण्यामुळे मला वाटतं थोडी कमीही झाली. आणि मला कळलं की मी जागरूकतेने मी माझा स्मार्टफोन कसा वापरेन आणि एआयचा कसा वापर करेन आणि माझे उपयोगासाठी मी ते कसं करेन, आणि ते करताना मी त्यात फसली जाणार नाही, अडकली जाणार नाही, याची पण नक्कीच काळजी घेईन. मला असं वाटतं तुम्हालाही या गोष्टीची म्हणजे माहिती मिळाल्यामुळे बरंच फायदा झाला असेल. तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली, कितपत उपयुक्त वाटली, आणखीन काही त्याच्यात राहिलं आहे का किंवा सांगायला हवंय का, जरूर कळवा. तुमचा प्रतिसाद मिळाला तर आम्हाला चांगलंच वाटेल. काही प्रश्न असतील तर जरूर प्रश्न कळवा. तज्ज्ञांकडनं आपण त्याची उत्तरं नेहमी घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आपली नॉलेज वाढवायचा प्रयत्न करतो, तसंच आपण करूया. आणि मला वाटतं आज इथे थांबूया. थांबण्यापूर्वी पूर्वाचे आभार मानायला हवेत. सॉरी, इट स्किप फ्रॉम मी. पूर्वा, तू परत आम्हाला वेळ दिला, तिच्या तशा बिझी शेड्यूल मधनं सुद्धा खरंच हा वेळ काढता काढता पण आम्हाला साधं, सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगणार तू असणार आहेस याची खात्री होती, आणि त्यामुळे तुझ्याकडनंच ही माहिती आम्हाला जाणून घ्यायची होती. आज तू वेळ दिला, आम्हाला हे सर्व सांगितलं, याबद्दल तुझे परत एकदा आभार. परत एकदा केव्हा तरी तुला नक्की बोलवू आणि काहीतरी नवीन विषयावर आपण आणखीन परत चर्चा करू. तर आज तुझे आभार मानून इथे मी थांबते. तर मंडळी, आज इथे थांबूया. भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह. अर्थात नेहमीसारखं तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा, इतरांशी शेअर करा. आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. तर आता खरंच थांबते. भेटू पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.